एक महत्त्वाची बातमी, संपूर्ण मंत्रिमंडळानंच राजीनामा द्यावा अशी ठाकरेंची इच्छा आहे का असा सवाल अनिल पाटील यांनी केलाय। तर निवडणुका संपल्यानंतर उद्धव ठाकरे देखील सरेंडर होतील असंही अनिल पाटील म्हणाले। उद्धव ठाकरे साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच मंत्रिमंडळाचाच राजीनामा होण्याची त्यांची अपेक्षा आहे। त्यांच्या अपेक्षा किंवा विरोधकांनी केलेल्या टीकेनुसार कुठे असं निर्णय होत नसतात। वस्तुस्थिती काय, वस्तुस्थितीला धरून त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे। उद्धव ठाकरे साहेब समजा जर का एवढं त्यांना जर का भाकीत असेल तर निवडणुका बघून केवळ फक्त त्यांचा आता आरोप या ठिकाणी केले जात आहेत। निवडणुका संपल्यानंतर ते सुद्धा बहुतेक सरेंडर होतील का काय असं मला वाटायला लागलं। आणखी एक महत्त्वाची बातमी, आगामी महापालिका निवडणुकीमध्ये महायुती जिंकेल असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केलाय। दरम्यान महापालिकेवर हिंदुत्व विचाराचा महापौर बसेल असंही वक्तव्य राणे यांनी केलं। तर 21 तारखेला आम्ही विजयाचा गुलाल उधळणार असंही नितेश राणे म्हणाले। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सदैव एकत्र आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही तडजोड नाही। आम्ही ह्या निवडणुका वैयक्तिक लढवल्या नाहीत, प्रदेश पातळीवर काही जे निर्णय झाले त्यानुसार आम्ही ह्या निवडणुका लढवल्या। निवडणुका संपल्या, आता उद्या 21 तारखेला एकत्र गुलाल उडवू ना आम्ही, त्याची पण मजा घ्या तुम्ही। महापालिकेच्या आता निवडणुका होत आहेत, काय कसं म्हणजे त्या संदर्भात कसं महायुतीच जिंकणार सगळीकडे महापालिकेवर तुम्हाला हिंदुत्व विचाराचा महापौर दिसणार। आणि आता बातमी धाराशिवमधून आहे। धाराशिवच्या उमरग्यामध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शहरातील 4 आणि 5 प्रभागातील मतदान केंद्र बदलण्याची ओमराजे निंबाळकरांनी मागणी केली होती। तर दहशत थांबवण्यासाठी मतदान केंद्रांची जागा बदलण्याची मागणी ओमराजे निंबाळकरांनी केली होती। आणि आता बातमी वाशिममधून। वाशिममध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राडा झालाय। रात्रीच्या वादानंतर आज पुन्हा दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते। या प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ गल्ला वानखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मात्र भाजपचे आमदार श्याम खोडे यांनी आरोपी सतीश वानखेडेला गाडीच्या बाहेर ओढल्यामुळे आमदार श्याम खोडे पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। शिवाजी